साखर आंबा पूर्ण थंड झाल्यावर छान रसरशीत कसा होईल, अगदी 2-2 वर्ष सुद्धा साखर आंबा कसा टिकवायचा, या सर्व टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. साखर आंबा बनवण्यासाठी मी तोतापुरी कैऱ्या घेतल्यात. या कैऱ्या कमी आंबट असतात, त्यामुळे याचा साखर आंबा छान होतो. साखर सुद्धा थोडी कमी घातली तरी चालते. मी साधारण 1 किलो 700 ग्रॅम इतक्या कैऱ्या घेतल्या होत्या. या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या केल्या आणि त्याची सालं काढून किसणीवरती ही कैरी मी किसून घेतली आहे. या वाटीच्या मापाने 6 वाट्या इतका हा किस आहे. तर वजनी बघाल तर साधारण 1.25 किलो इतका कैरीचा किस आहे. ज्या वाटीने आपण कैरीचा किस मोजून घेतलाय, त्याच वाटीने मी 6 वाट्या साखरही मोजून घेतली आहे. ही साखर साधारण 1 किलो 400 ग्रॅम इतकी आहे. साधारण जितका कैरीचा किस असेल तितकीच तुम्ही साखर घेतलीत किंवा त्याहून थोडी अधिक घेतलीत तर साखर आंब्याची चव परफेक्ट होते. याशिवाय साखर आंबा टिकायला अगदी 2-2 वर्ष सुद्धा टिकतो, अजिबात खराब होत नाही. बाकीच्या साहित्यामध्ये कैरी परतून घेण्यासाठी आपल्याला लागेल 2 टीस्पून साजूक तूप, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय मी. याशिवाय 10 ते 12 लवंगा, अर्धा 1 टीस्पून कुटून घेतलेली काळी मिरी पावडर घेतली मी. 10 ते 12 वेलचीची पावडर घेतली आहे. याशिवाय थोड्या केशराच्या काड्या घेतल्यात. केशर आणि मिरपूड ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण मिरपूड घातल्याने ना साखर आंबा छान चटपटीत होतो. साखर आंबा बनवताना नेहमी जाड बुडाच्या स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या कढईमध्येच आपल्याला बनवायचं आहे. तर कढईमध्ये मी 2 टीस्पून साजूक तूप गरम करायला घातलंय. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंदच ठेवायची आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये लवंग आणि दालचिनी घालून थोडी परतून घ्यायची. त्यानंतर किसून घेतलेली कैरी सुद्धा तुपावरती घालायची आणि किसलेली कैरी ही तुपावरती 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे. दालचिनी, लवंग हे सगळं कैरीमध्ये नीट मिक्स झालं की मग यामध्ये मोजून घेतलेली साखर घालायची आणि साखरही चांगली मिक्स करून घ्यायची. साखर जशी जशी आपली विरघळते तसा तसा साखर आंबा सुरुवातीला पातळ होतो. साखर आंबा बनवताना जेवढा कैरीचा किस असेल तेवढीच साखर घ्यायची किंवा त्याहून थोडी जास्त घ्यायची, ही एक टीप झाली. आणि जो आपण साखर आंबा शिजवत असतो तो अगदी मंद आचेवरच शिजवायचा आहे, ही दुसरी टीप. गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर साखर आंब्याचा रंग खराब होतो आणि तो कडकही होतो. त्याकरता साखर आंबा नेहमी मंद आचेवरच शिजवायचा. साखर आंबा बघा शिजायला सुरुवात झालीये. आता मी यामध्ये केशराच्या काड्या घालून त्या मिक्स करून घेते. केशर ऑप्शनल आहे, पण केशरामुळे साखर आंब्याला छान सुवास येतो. आता या स्टेजला साखर आंबा किती पातळ आहे हे तुम्ही बघू शकताय. आता सोबतच मिरपूड घालून ती पण मी मिक्स करून घेते, म्हणजे साखर शिजताना मिरपूडचाही अर्क उतरतो आणि साखर आंबा छान चटपटीत होतो. साखर शिजायला लागल्यापासून साधारण 20 मिनिटं आपल्याला साखर आंबा मध्ये मध्ये सतत हलवत राहून शिजू द्यायचंय. आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला शेवटपर्यंत मंदच ठेवायची आहे, हे पुन्हा एकदा सांगते. साखर आंबा आधीपेक्षा थोडा घट्ट झालाय. आता आपल्याला साखर आंबा परफेक्ट शिजलाय की नाही हे बघायचंय. तर आपण एका ताटलीमध्ये थोडासा साखर आंबा घेऊया आणि तो थोडा चेक करून बघूया. हा पाक बघा हलका चिकट सारखा झालाय, पण याचा तार तुटत नाहीये. तर हा पाक थोडा कच्चा आहे. आपल्याला 5 ते 7 मिनिटं आपण हा पाक अजून थोडा शिजवून घेऊया. 5 मिनिटं साखर आंबा शिजल्यावर पुन्हा एकदा मी चेक करून घेते. थोडा हा साखर आंबा थंड झाला की बोटाला लावून बघा आणि असा खेचा. आता बघा तुम्हाला सहज एक तार निघताना दिसतोय. आता यानंतर 5 मिनिटांसाठी हा साखर आंबा मंद गॅसवरती आपण असाच शिजू द्यायचा आहे. म्हणजे साखर आंबा कच्चा राहायची भीती नसते आणि साखर आंबा जर नीट शिजला नाही तर मग तो लवकर खराब होतो. साखर आंब्याला छान चमक पण आली बघा. तुम्हाला अजून एक टेस्ट मी दाखवते. थोडासा साखर आंबा अजून एका आपण ताटलीमध्ये घेऊया. साखर आंब्याला चमक तर आलीच आहे, याशिवाय साखर आंबा थोडा घट्ट झालाय आणि ताटलीमधून हळूहळू तो खाली सरकतोय. साखरेचा पाकही बघा थोडासा जाडसर झालाय आणि चमकदार झालाय. म्हणजे आपला साखर आंबा आता तयार झालाय. आता यामध्ये मी वेलचीची पूड घालून घेते आणि अगदी 2 मिनिटांसाठी हा साखर आंबा आपण गॅसवरती ठेवणार आहोत.
त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. कुठल्याही मिठाईमध्ये, साखर आंब्यामध्ये वेलचीची पावडर नेहमी अगदी गॅस बंद करायच्या आधी अशीच घालायची. त्याने वेलचीचा वास छान टिकून राहतो. आपला साखर आंबा बनून तयार झालाय. मी गॅसची फ्लेम बंद करून टाकलीये. हा साखर आंबा आता पूर्ण थंड होऊ द्यायचाय. साखर आंबा पूर्ण थंड झाला की त्यानंतर मग मी हा तुम्हाला दाखवते. 3 तासानंतर हा साखर आंबा पूर्ण थंड झालाय. तुम्ही बघू शकताय साखर आंबा छान घट्ट झालाय आणि तरी सुद्धा हा साखर आंबा रसरशीत पण आहे. साखर आंबा असा परफेक्ट बनून तयार झाला की संपेपर्यंत काय अगदी 2 वर्ष सुद्धा हा साखर आंबा खराब होत नाही. तुम्ही सुद्धा हा साखर आंबा एकदा मी सांगितला त्या पद्धतीने बनवून बघा. खात्रीने सांगते तुम्हालाही हा साखर आंबा नक्की आवडेल आणि अगदी तुमचाही साखर आंबा कधीच खराब होणार नाही. फक्त साखर आंबा स्टोअर करताना एका स्वच्छ कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरायचा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.